आता आपल्याला पाऊस संपलेला आहे. पाऊस म्हणजे आता ज्या गावातनं आपण आलो एलप्पेमधनं तिथं लोक छत्र्या घेऊन असते ती, पण ती पावसासाठी. आणि ह्या गावात आता ही गाव आपल्याला नाव माहीत नाही, ह्या गावात पण लोक छत्र्याच घेऊन असते ती, पण उन्हासाठी. वरकला नाही, वरकल्याला आपण जाणार आहोत. इथं बघा दाखवते तुम्हाला काय तो ऊन पडले. मॅपमध्ये सुद्धा बघा ऊन धावते, अर्ध्या भागातून अर्ध्या भागात सावली. हे बघा कसं आहे विषय, प्रत्येक गावात वेगळं. आता छत्र्या घेऊन आलेली बी धावते तुम्हाला. थांबा, छत्री 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 दिसली का? गेली बघ छत्रीवाली. आलाव रे वरकला ब्रिज पशी, सॉरी वरकला बीच पशी आलाव बघा. ही वरकला बीचची पार्किंगच आहे आणि इथं सगळं समुद्र वगैरे सगळं बीचच आहे सगळं इकडं. तर आता बघूया कसं कसं नियोजन होतं आहे, कुठं कुठं थांबायचं आहे का डायरेक्ट जायचं आहे बघूया. आता रूम बघायला आला अजून, बघूया काय काय होतं कसं होतं. ही रूम घेतलेली आहे बघा, त्याची एंट्री बघा किती छान आहे. पामची झाडं लावली ती छान अशी सगळे, इथं झाडंच आहे ती. आता वरकलामधली रूम बघा किती छान आहे, बघूया आपण. कशा छान आहे का रूम? हो नको आहे तिथंच राहे. तर ही रूम आहे बघा अशी, बाथरूम. रूमवर आलो, फ्रेश झालो छान असं सगळेजण बघा. तुम्ही झाला का फ्रेश? मग वा मी बघा कशी फ्रेश झाली. दिसते का नाही बीचवरली पोरगी बाई? कोण आहे? हां, तर चला आता मी कुठं जायचं बरं? आता जेवायला जायचं आम्हाला, जेवायला. हां, काना तो पडताय. काय चालू रे? फोटो फोटो काढायला फोटो काढायला चालू फोटो. चला आला आता हॉटेलमध्ये. हो का, परोठा बघा, परोठा. हां, परोठा बघा, परोठा कसला आहे बघा. ही आत्यानं उघडली आहे ती. कसलं कसलं भारी केलं आहे. छत्र्या उलट्या लटकवल्या त्या बघा. इथं कंदील बी लावल्या त्या. कसला इडियापा आहे, ही पांढरावाला इडियापा आणि परोठा म्हणून. कसे नवीन मेनू आहे बघा, काहीतरी इडप्पा इडप्पा म्हणजे आपण पराठा घेतलाय अजून. हो होय, असं फिरण्यासारखा बीच काय गवना आपल्याला त्या तिथं आलिपीला गेले बी तसलाच बघता तसलाच भेटला. हे बाळा इकडे आली आणि ब्रिज मानू लागेल. मागा मी ब्रिजच म्हणलेली आहे याला. हे नुसतं लांबनं बघायचं, दुसरं काय नाही. वडायचं का काय? कोणती होत्याला की वडायचं काय सुद्धा नाही. उगा टाइमपास व्हायला बघा आमचा आता. म्हणजे वरकलामध्ये बीचच सापडं ना आम्हाला. मेनवाला जी व्हिडिओ दिसत आहे ती सापडं. आता हे निघालो बघा वरकला बीचकडं. बघूया कसं कसं काय काय. काय नाही बघा, फपलत गेला आणि फपलत माघारी आला. होय, काय बीच मध्ये जाऊ देत नाही, बीच मध्ये जाऊ देत नाही ते. बीच सध्या बंद आहे पावसाळा असल्यामुळं. आता बाकीचं सगळं ठिकाण पावसाळा असला तरी चालू होतं, पण ही 2 महिने आधीच बंद केलंय. मग ती का आपण चौकशी केली नव्हती. होय, आपल्याला एवढं काय माहिती नव्हती ती. पण इथं आल्यावर आम्ही विचारलं होतं आतमध्ये जाऊ देतात का, बघू देतात का, व्हिडिओ काढू देतात का. तर हां म्हणायचे रूमवाली.
आणि रूमवाल्याने बी गंडविलं चांगलं आम्हाला राहण्यासाठी. तर असं द्या, आम्हाला काय अडचण नाही. जरी त्यांनी गंडवलं असलं तरी आम्ही गंडत ना, कारण 30-32 किलोमीटरवर आपल्याला जटायू जी स्टॅच्यू आहे का ती बघायला जायचं आहे. ती इथनं आहे 32 किलोमीटर. मग आता तिथं जाऊन बी आम्हाला थांबायचंच होतं, ती इथं थांबलं. म्हणजे आमचाच प्रवास थांबला थोडासा आणि ह्यांना आराम भेटला. होय, मग काय तेवढाच 2-4 तास जास्त आराम भेटला. तर आता आराम करतो आणि अजून उद्या जटायूच्या प्रवासाला निघतो. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा पोपट झालेला कसा वाटला ते बी सांगा. होय, पंचायत नागरी एवढ्या लांब येऊन आपला पोपट होते म्हणजे वाईट गोष्ट आहे, पण असो आम्ही त्याचं वाईट वाटून घेत नाही, कारण तुम्हाला सांगितलंय.